अकोला शहरातील खदान पोलीस ठाणे हद्दीत श्रद्धानगर, कौलखेड आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान खडकी परिसरात चाकू हल्ल्याचा सलग 3 घटना घडल्याने खळबळ उडाली। दुपारी सुमारे 4च्या सुमारास काही अल्पवयीन मुलांनी चाकूने हल्ला केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। या तिन्ही घटना एकाच टोळीने केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली। घटनेनंतर खदान पोलीस ठाणे गुन्हे शाखा आणि गुन्हे शोध पथकाने तातडीने कारवाई सुरू केली। सुरुवातीला 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले तर उर्वरित आरोपींनाही अवघ्या 8 तासात अटक करण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत सीन क्रिएशन करून तपास केला। तसेच हल्लेखोर तरुणांची परिसरात परेड काढून नागरिकांमधील भीती दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला। पोलीस खदान हद्दीमध्ये काल काही आरोपितांनी 3 ठिकाणी चाकू हल्ला केला होता। त्यामध्ये आम्ही 7 आरोपींना आणि 2 विधी संघर्ष बालक अशा सर्वांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्यातल्या 7 आरोपींना आम्ही अटक केलेला आहे। त्यांना आज मान्य कोर्टासमोर सुद्धा हजर केलं होतं। त्यांचा PCR सुद्धा मिळवलेला आहे। या ठिकाणी ज्या 3 ठिकाणी त्यांनी ही घटनाक्रम केला होता त्या ठिकाणी आम्ही त्यांना येऊन घटनेची माहिती त्यांच्याकडून जाणून घेतली, समजून घेतली। हा सीन रिक्रिएशन होता की कशा पद्धतीने ते आले, त्यांच्याकडून इथं सर्व माहिती करून घेतलेली आहे। तर कोणत्या मार्गाने आले, त्यांनी या ठिकाणी काय केलं आणि कसे गेले असं सर्व त्यांच्याकडून माहिती करून घेऊन आम्ही पुढील तपास करत आहे। जिल्हा अकोला जिल्हा कायद्याचा जिल्हा अकोला जिल्हा कायद्याचा जिल्हा अकोला जिल्हा कायद्याचा जिल्हा अकोला जिल्हा याच्यानंतर गलती होणार नाही। कायद्याचा जिल्हा अकोला जिल्हा कायद्यात राहायचं तर फायद्यात राहायचं। अकोला पोलीस नाहीतर घरात मार खायचं। कायद्यात राहायचं तर फायद्यात राहायचं। अकोला पोलीस बाप आहे सबकी। अकोला पोलीस सबकी बाप आहे। अकोला पोलीस सबकी बाप आहे। कायद्यात राहायचं तर फायद्यात राहायचं। अकोला जिल्हा कायद्याचा जिल्हा। अकोला पोलीस सबकी बाप आहे। अकोला जिल्हा